तुम्ही ऐकलंय का हो, मनुष्य गण असणाऱ्या व्यक्तींना भूतबाधा लवकर होते, बाहेरची बाधा लवकर होते असं म्हणतात. यामागे नक्की काय कारण असेल? सगळ्यात महत्वाचं, आपला गण कसा ओळखायचा आणि खरंच यात काही तथ्य आहे का? गणाचे 3 प्रकार पडतात ज्योतिषशास्त्रानुसार: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. या गणांचा आपल्या स्वभावावरती काय परिणाम होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न, गण म्हणजे नक्की काय? ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेण्यासाठी त्याची मानसिकता कशी आहे, विचार करण्याची पद्धत कशी आहे, या सगळ्याचा अंदाज जो आहे जन्म नक्षत्रावरून घेतला जातो आणि जन्म नक्षत्रावरूनच गण ठरत असतो. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण जन्म नक्षत्र या 3 गणांमध्ये विभागलेले आहेत आणि त्यावरून आपलं गण ठरला जातो. आता तुम्हाला पूर्वी लक्षात येईल तुमचा गण कोणता आणि तुमचं जन्म नक्षत्र माहीत असेल तर आपण बघणार आहोत की कोणत्या गणात कोणतं नक्षत्र असतं ते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवगण, मनुष्यगण किंवा राक्षसगण यांचा स्वभाव कसे असतात किंवा यांच्या आयुष्यात येणारे अनुभव कसे असतात. सगळ्यात पहिलं बोलूया देवगणाबद्दल. देवगणाचं नावाप्रमाणे लूक असतं, देवासारखं असतं, शांत, सौम्य आणि सुसंस्कृत असते. देवगणाच्या लोकांचा स्वभाव प्रामाणिक असतो, धार्मिक असतो, श्रद्धाळू असतात. त्यांची विचार करण्याची पद्धत जी असते सुटसुटीत असते. खूप दुसऱ्याचं नुकसान करतील, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतील असं यांचं नसतं. भांडणं टाळणारी असतात, संयमी असतात, समजूतदारपणा असतो. यांच्या स्वभावामध्ये स्थैर्य असतं, शांतता असते. पण यांचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे पटकन दुसऱ्यावरती विश्वास ठेवतात. कधी कधी भोळे सुद्धा वाटतात, स्वतःसाठी ठाम भूमिका घेत नाहीत असं सुद्धा कधी कधी वाटतं. देवगणामध्ये कोणती नक्षत्र येत आहेत बघा, तर तुमचं जन्म नक्षत्र अश्विनी असेल, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांपैकी जर तुमचं नक्षत्र असेल तर तुमचा देवगण. ठीक आहे. आता मनुष्यगण कोणाकोणाचा आहे तर बघा, मनुष्यगणाची कोणत्या नक्षत्रावरती जन्म घेतात? भरणी नक्षत्र, नवरिणी, आद्रा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वा आषाढा, उत्तर आषाढा या नक्षत्रांवरती जन्म घेतलेली लोक जी असतात ती मनुष्यगणाची असतात. आता मनुष्यगणाची लोक म्हणजे व्यवहारी असतात, पण त्याचबरोबर कुटुंब केंद्रीय असतात. आपली जबाबदारी समजून कष्टाला महत्त्व देणारी असतात. आता मनुष्यगणामध्ये देवभोगी लोक पण पाहायला भेटतात. यामध्ये अगदी देव न मानणारी पण कर्माला प्राधान्य देणारी लोक पण असतात. दोन्ही टोकाची लोक आपल्याला पाहायला मिळतात. समाजात वावरायलाही खुश असतात, ऊर्जा असते यांच्यामध्ये. परिस्थितीनुसार बदलणारे असतात. इथे बघा, शाहरुख खानचं एक गाणं आठवतं, फिर भी दिल है हिंदुस्तानी, गाणं ऐकलंय का? त्यात जे वर्णन केलंय ना ते मनुष्यगणाचं वर्णन आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यातली ती ओळ आहे ना, अपनी छत्री तुमको दे दे कभी जो परसे पानी, कभी ने पॅकेट में बेचे तुमको चीज पुरानी. हे वर्णन मनुष्यगणाला अगदी परफेक्ट बसतं. दुसऱ्याला मदत करायला हे पुढे असतात, पण कधी कधी थोडेसे स्वार्थी सुद्धा वाटू शकतात. लवकर दुखावले जातात, समोरच्याकडनं भरपूर अपेक्षा ठेवतात. आता येऊयात त्या समजुतीकडे की मनुष्यगणाच्या लोकांना भूत बाधा होते का, की बाहेरची बाधा होते का? याचं काय कारण आहे की असं खरंच काय होतं का? तर मंडळी, मनुष्यगणाच्या लोकांचा स्वभाव असा असतो की बाहेरच्या गोष्टींचा त्यांच्यावरती पटकन परिणाम होतो. जसं समोरच्याचा बोलण्याचा परिणाम होतो, समोरच्या कृतीने हे दुखावले जाणं असेल किंवा वातावरण अवतीभोवती जे काही असेल त्या वातावरणाचा यांच्यावरती पटकन परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी यांच्या बाबतीत होतात आणि म्हणून जे म्हणतो ना आपण बाहेरची बाधा पटकन होते, याचा अर्थ बाहेरच्या सकारात्मक किंवा नकारात्मक या दोन्ही गोष्टींचा परिणाम यांच्यावरती पटकन होण्याची शक्यता असते. ज्याला पूर्वीची लोक भूतबाधा, बाहेरची बाधा अशा काही वेगवेगळ्या नावाने ओळखतात. पण याचा अर्थ असा असतो की बाहेरच्या वातावरणाचा परिणाम यांच्यावरती होतो. आता अर्थात साधना करून, उपासना करून किंवा आपण चांगल्या गोष्टी करून किंवा चांगले विचार स्वतःमध्ये आणून स्वतःच व्यक्तिमत्व स्ट्रॉंग करत गेलो तर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम आपल्यावरती होत नाही. म्हणून मनुष्यगणाच्या लोकांनी स्वतःचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग करण्याकडे भर द्यायचा असतो. मनुष्यगणात येणारे नक्षत्र मी तुम्हाला सांगितली. आता वळूयात राक्षस गणाकडे. एक मिनिटं, राक्षस गण म्हणजे वाईट व्यक्ती असं जर तुमचं समर्थ असेल तर डोक्यातनं काढून टाका. राक्षस गणाची लोक वाईट असतात असं अजिबात नाही. फक्त तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये स्ट्रॉंग पॉईंट कोणते हे राक्षस गणावरनं कळतं. जसे यांना प्रचंड आत्मविश्वास असतो, धाडसी असतात, बिंदास असतात, नेतृत्व गुण यांच्याकडे असतो, स्वतःच्या अटींवर जगणार असतात, त्यामुळे हट्टी वाटतात ते, कधी कधी हेकट सुद्धा असतात. थोडासा अहंकार यांना असतो, अहम करसो कायदा असं यांचं काम असतं. स्वभावाने तापट असतात, पटकन राग येतो
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राक्षस गणाच्या लोकांची ही असते की नकारात्मकता यांना पटकन जाणवते. म्हणजे एखाद्या जागेत, एखाद्या वास्तूमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर नकारात्मकता असेल तर ती यांना जाणवते. तर या लोकांकडे तो सेन्स असतो. आता कोणत्या लोकांना राक्षस गणाचं म्हणायचं तर बघा, इथे ज्या लोकांचा जन्म, आता जी नक्षत्र सांगणार मी त्यापैकी नक्षत्रात झाला असेल तर मग तुम्ही राक्षस गणात मोडता. जसं कृतिका नक्षत्र, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ नक्षत्र ही नक्षत्र येतात. या नक्षत्रात जर तुमचा जन्म असेल तर तुमचा गण म्हणजे राक्षस गण. लग्न जमवताना म्हणजे जेव्हा नवरा नवरीच्या पत्रिका बघितल्या जातात त्याच्यामध्ये या गणाचा सुद्धा विचार केला जातो. जे गुण जुळले जातात त्यामध्ये गण सुद्धा जुळतोय ना हे सुद्धा पाहिलं जातं. त्यामध्ये देवगणाला देवगण अतिशय उत्तम मानतात. देव मनुष्य साधारण शुभ असतो किंवा मनुष्य सुद्धा शुभ असतो किंवा मनुष्य राक्षस मध्यम म्हटला तो चालून जातं. पण देव आणि राक्षस ह्या दोष मानला जातो. आता अर्थात कुंडली मिलन किंवा पत्रिका जोडणं हे गणावरती अवलंबून नसतं. हा त्यातला एक छोटासा भाग आहे. बाकी ग्रह, तारे किंवा बाकीचे गुण असतात, महत्त्वाच्या गोष्टी असतात बाकीच्या. पण तुमच्या स्वभावाचा अंदाज किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज किंवा त्याचा कल कुठल्या बाजूला आहे या सगळ्या गोष्टी आपण या गणावरून जाणून घेऊ शकतो. मग मंडळी, तुमचा गण कोणता आहे आणि तुमच्या गणाशी या व्हिडिओत केलेलं वर्णन जुळतंय की नाही जुळतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्योतिषशास्त्रानुसार असल्या कुठल्याही गोष्टींबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा कमेंट करा. म्हणजे तुमच्या कमेंटवर सुद्धा व्हिडिओ बनवेन. ओके, चला तर मग भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.